सर्व ताईंना नमस्कार. मी आता मुदखेल या गावात आहे आणि इथे आपलेच एक मित्र आहेत. त्यांच्या आई आणि पत्नी स्वयंसहायता समूहात आहे आणि त्यांच्या शेतामध्ये आलो होतो आणि आपण रानगौरी या प्रोजेक्टवरती काम करतो आहे. अतिशय आयुर्वेदिक किंवा ह्या जंगलातील वनस्पती खाऊन इथल्या जो आपलं गोवंश आहे किंवा आपल्या गावठी गायी आहे त्यांच्या शेणापासून ही रानात गौरी तयार होते आणि ही गौरी घरामध्ये जाळल्यानंतर घरामध्ये घर शुद्ध करणे किंवा घरातले जे छोटे छोटे जीवजंतू असतात, कीटक असतात, जसं की डास असतील किंवा इतर कीटक असतात ते मारतात. तर ही अशी रानगौरी आज आम्हाला इथं खूप पाहायला मिळाल्या आणि आपल्याला काही दिवसांनी हीच रानगौरी एकत्र करायची आहे आणि परदेशामध्ये अगदी अमेरिकेपर्यंत आपल्याला विकायची आहे. हे आपलं सर्व ताईंचं स्वप्न आहे आणि आज पहिल्यांदा आपण इथनं सुरुवात करतो आहे. ह्या रानगौऱ्या माझ्या हातात आहेत. अतिशय चांगल्या तापलेल्या, कडक झालेल्या, एकदम व्यवस्थित अशा चांगल्या ह्या रानगौऱ्या आहेत आणि लवकरच आपल्याला ह्या रानगौऱ्यांना चांगलं मार्केट मिळणार आहे. होळी असेल, अगदी नाशिकचा कुंभमेळा असेल किंवा परदेशामध्ये असेल तर आपण ह्या सगळ्या रानगौऱ्या घेऊन जाणार आहोत. बाजूला असं सुंदर असं खूप सुंदर असं डॅम आहे, बाजूला रतनगड आहे, कळसुबाई शिखर आहे, चांदण व्हॅली आहे, पर्यटन क्षेत्र पण आहे. इतक्या सुंदर रानगौऱ्या आहेत. मला दादानी खूप चांगले असे औषधी वनस्पती दाखवल्या. हिरडा असेल, बेडा असेल, वेगवेगळ्या बऱ्याच वनस्पती आहे. करवंद आता फुललेली आहेत. या आयुर्वेदिक म्हणता येईल. ह्या करवंदांमध्ये खूप चांगले गुणधर्म आहेत. आपल्याला ही करवंद पण विकायची आहेत, कच्ची विकायची आहेत, त्याचं लोणचं करून विकायचं आहे. तर आपण ह्या अनेक गोष्टींवर काम करतो आहे. इकडे होमस्टेसारखा चांगला प्रकल्प आपण भविष्यात उभा करणार आहे. त्याच्यातून आपल्या इथल्या ग्रामीण भागातील ताईंना, जे अतिशय गरिबीतून जातात, त्यांचं खूप ठिकाणी यांना मायग्रेशन करावं लागतं, दुसऱ्या तालुक्यांमध्ये जाऊन काम करावं लागतं, लोकांच्या शेतात काम करावं लागतं. तेही संपत चाललं आहे कारण तिकडे मशिनरी आलेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला इथे होमस्टे असतील, गाईड असेल, वेगवेगळ्या पर्यटकांसाठी सुखसुविधा असतील, याच्यावरती आपण चांगलं काम करतो आहे. बघा इथं अजून एक आपल्याला गौरी सापडलेली आहे. ह्या रानगौरीला प्रचंड अशी मागणी अनेक ठिकाणाहून आता माझ्याकडे येते आहे. आपल्याला हे सॅम्पल म्हणून मी ही रानगौरी आता घेऊन जाणार आहे आणि अनेक जी लोक आहेत ज्यांना ह्या गौऱ्या विकत पाहिजे आहेत त्यांना आपल्याला ही द्यायची आहे. कारण होळीला ही रानगौरी प्रचंड पवित्र मानली जाते. बघा भरपूर गौऱ्या आहेत, म्हणजे अगदी मी छोट्या छोट्या जागेत मला किमान एक 5-25 गौऱ्या दिसत आहेत. तर आपल्याला हे एक चांगलं काम हाती घ्यायचं आहे आणि इथल्या ताईंना याच्या माध्यमातून रोजगार मिळवून द्यायचा आहे. तूर्तास एवढेच. सर्व ताईंना पुनश्च एकदा धन्यवाद.